नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत फक्त बारामतीमध्येच झाली। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने बारामतीसह राज्यातील 8 आमदार संघात तुतारी वाजवली। त्यानंतर अजित पवार गटाने जोमाने कामाला सुरुवात केली आहे, तर शरद पवार गटाने कोणताही गाजावाजा न करता विधानसभेची तयारी सुरू केली नाही, तर उमेदवारांची चाचपणी आणि नवे चेहरे देण्यास सुरुवात केली आहे। सांगलीत रोहित पाटील यांची घोषणा, तर अकोलेतून अमित भांगरे हा तरुण चेहरा शरद पवारांनी समोर आणला। आता बारामती जवळच्या माढ्यातील एका राजकीय कुटुंब शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फुटीच्या उभट्यावर आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील आमदार बबन शिंदे यांना धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे। आमदार बबन शिंदे यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे यांनी आज दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणूक ते माढ्यातून लढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिंदे कुटुंबातच तगडी फाईट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे यश मिळाले। त्यांचे 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले, त्यात माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे। या निवडणुकीच्या आधी मोहिते पाटील कुटुंबाने शरद पवारांची भेट घेऊन घर वापसी केली। महायुतीने भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून पवार गटाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरण्यात आले। माढ्यात पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला। आता विधानसभेतही पवार महायुतीला धोबीपछाड देण्याची रणनीती आखत असल्याचे स्पष्ट झाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानेपासून माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांसोबत होते। राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला, त्यामुळे माढा विधानसभेत शरद पवार गटाने नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला। बबन शिंदे यांचेच धाकटे बंधू रमेश शिंदे यांनी आज दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात माढा लोकसभेची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पुणे विरोधात आता रमेश शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार की ते त्यांचे चिरंजीव धनराज यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र शिंदे कुटुंबातच माढ्याची लढत लढली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।